नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत कैरीचा टक्कू। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं, जेवण जात नाही, असं वाटतं हे जेवणच नको। मग त्यावेळेला जर आपण असा कैरीचा टक्कू थोडासा सोबतीला घेतला ना, तर आपण नक्कीच 2-3 घास जास्त खातो। तर हा आंबट गोड तिखट चवीचा टक्कू कसा बनवायचा आणि यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। तर यासाठी आपण इथे 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत। तर ह्या चांगल्या स्वच्छ आधी धुवून घेतल्या आहेत आणि पाण्यामध्ये अशा पद्धतीने एक 5-10 मिनिटं ठेवून द्यायच्या। म्हणजे जर अजून काही त्याला घाण वगैरे असेल तर ती निघून जाते। आता आपण काय करायचं, ह्याचे देठ काढून घ्यायची। देठ काढल्याने काय होतं, इथे ना चीक असतो देठामध्ये, तर तो चीक वगैरे आपल्या कैरीमध्ये राहू नये म्हणून देठ काढून घ्यायची आणि साल अशा पद्धतीने काढून घ्यायचं। तर कोणताही तुम्ही बटाटाचं जे आपण सोलाणं वगैरे असतं त्या सोलाण्याने आपण इथे त्याचं साल काढू शकतो। तशा पद्धतीने पूर्ण साल काढून घ्यायचं। काय होतं, कैरी आंबट असल्यामुळे शक्यतो आपण सर्दी खोकल्याच्या भीतीने कैरी खाणे टाळतो, पण कैरीचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत। तर कैरी खाल्ल्याने आपल्या पोटाचे विकार, रक्तदाब, पचनक्रिया चांगली होते। एकंदरीत सर्वच बाबतीत कैरी ही शरीराला गुणकारी अशी आहे। आता आपण काय केलंय, कोरड्या कपड्याने ही जी कैरी आहे ही पुसून घेतलेली आहे, म्हणजे जर चीक वगैरे असेल तर तो निघून जाईल। तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट, हळद अर्धा चमचा, पाव चमचा हिंग आणि 1 चमचा मोहरी। तर आता आपण काय करायचंय, जी कैरी आहे ही कैरी आधी आपण किसून घेऊया। तर जाड किसणीने मी ही कैरी किसून घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी जाड किसणीने ही कैरी किसून घेते। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला कळेल। तर आता अशा पद्धतीने सगळ्या दोन्ही कैऱ्या मी किसून घेते। हे बघा, जाड किसणीने किसल्याने काय होतं, दाताखाली छान कैरी येते, मस्त लागते। तरी आपण कैरी किसून घ्यायची आणि त्याचा बाटा किंवा जी कोय आहे ही टाकून द्यायची। तर आता ही जे कैरीचा किस आहे हा मी एका वाटीने मोजून घेते, म्हणजे आपल्याला गुळ घ्यायला, म्हणजे गुळाचे प्रमाण व्यवस्थित घेता येते। तर आता ही 1 वाटी आणि ही 1 वाटी अशा पद्धतीने 2 वाटी किस आपल्याला मिळालेला आहे। जर आपल्याला 2 वाटी किस मिळाला असेल तर आपल्याला किसलेला गुळ हा 1 वाटी घ्यायचा आहे। आता इथे मी गुळ किसलेला नाहीये, पण तुम्ही नक्की गुळ किसूनच घ्या। आता मी इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घालून अशा पद्धतीने ते मिक्स करून घेते, म्हणजे जी कैरी जी आहे आपली ती कैरीला पाणी सुटते। आणि जर तुम्हाला हा टक्कू वर्षभर टिकवायचा असेल तर हे जे कैरीला पाणी सुटलेलं असतं, हे कैरीचं पाणी हे पूर्ण आपल्याला काढून टाकायचंय, म्हणजे दाबून आपल्याला हे काढून घ्यायचंय। तर आता ही कैरी, याला पाणी बघा कसं सुटलेलं आहे। तर आता मी काय जी कैरी आहे ही लगेच खाणार आहे, हे टक्कू लगेच खाणार आहे, त्यामुळे मला हे टिकवायचं नाही, त्यामुळे मी हे पाणी काढत नाहीये। यातच लगेच गुळ घालून घेणार आहे 1 वाटी आणि मस्त असं हे हाताने किंवा चमच्याने व्यवस्थित गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। गुळ किसून घेतला ना तर गुळ पटकन मिक्स होतो। आता मी हा किसून नाही घेतलेला, त्यामुळे ह्याला मला थोडासा वेळ लागणार आहे। आता हा पूर्ण गुळ छान वितळला गेला आहे आपल्या कैरीमध्ये, कैरीला सुद्धा पाणी सुटलेलं आहे, तुम्हाला दिसत आहे। गुळ आणि मीठ घातल्याने याला पाणी सुटतं। आता आपण इथे तिखट घालून घ्यायचंय, तर अर्ध तिखट मी इथे घालणार आहे आणि अर्ध मी फोडणीमध्ये घालणार आहे। तर अशा पद्धतीने तिखट घालून हे मिक्स करून घेते। नंतर ह्यातच आपण लगेच थोडीशी पाव चमचा जी आपण हळद घेतलेली त्यातली अर्धी हळद आपण इथे घालणार आहोत, म्हणजे पाव चमचा हळद मी इथे घालणार आहे। तर पाव चमचा हळद घालून आपण हे मिक्स करून घेऊया। तर हे मिक्स करून घेऊया मस्त। आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे, मस्त अशी चुरचुरीत फोडणी आपण या टक्कूला द्यायची आहे। तर 2-3 चमचे तेल मी फोडणीच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया। तेल छान तापलेलं आहे, मोहरी चांगली तडतडली ना
का आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि मग नंतर हिंग टाकायचे. जर आपण असाच गॅस चालू ठेवला ना तर फोडणी जळू शकते. त्यामुळे मी गॅस बंद करणार आणि मग नंतर इथे पाव चमचा जे आपण हिंग घेतलेला आहे ते हिंग घालून घेऊया आणि मस्त अशी चुरचुरीत फोडणी आपली तयार होते. तर आता आपलं जी ही फोडणी त्यामध्ये तिखट आणि हळद घालून घ्यायची. जी राहिलेलं आपण अर्धा चमचा तिखट आणि पाव चमचा हळद आहे ही घालून घेऊया, मिक्स करूया मस्तपैकी आणि चुरचुरीत अशी फोडणी आपल्या या टकूला देऊया. हे बघा मस्त अशी चुरचुरीत फोडणी मी टकूला देऊन घेतली आणि एकदा छान मिक्स करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने मी मिक्स करून घेणार आहे आणि तयार आहे आपलं आंबट गोड तिखट चवीचं टकू. खूप सुंदर लागतं. वरण भाताबरोबर, अगदी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा तुम्ही हे टकू खाऊ शकता. तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा टकू बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही रेसिपी सुद्धा नक्कीच आवडेल. चला तर मग आपण आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच पद्धतीने माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सपोर्ट कराल याची आशा बाळगून आता मी तुमचा निरोप घेते. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.